नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश लाईव्ह बॅचमध्ये. आज आपण पुन्हा एकदा MPSC लेवलचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न अभ्यासणार आहोत. या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. प्रश्नांचा सराव करत असताना आपल्याला जे काही सेंटेन्सेस दिसणार आहेत त्या सेंटेन्सेसमध्ये नेमका कोणत्या प्रकारचा एरर आहे आणि तो एरर कोणत्या पॉईंटवर आहे किंवा कोणत्या टॉपिकवर आहे किंवा कोणत्या चॅप्टरवर आहे आणि त्याच्यामागे नेमका काय रूल आहे किंवा एक्सेप्शन आहे किंवा कन्सेप्ट आहे हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या प्रश्नांच्या सरावाच्या माध्यमातून आपले अनेक कन्सेप्ट्स क्लिअर होतील, जेणेकरून येणाऱ्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षांमध्ये जेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील तेव्हा तुम्हाला त्यांची अचूक उत्तरं देता येतील आणि त्यामधील जो कन्सेप्ट आहे तो व्यवस्थित तुम्हाला समजेल. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. दिस इज द फर्स्ट टाइम दॅट यू केम फर्स्ट इन द क्लास. This is the first time that you came first in the class. म्हणजे ही पहिलीच वेळ आहे की तू क्लासमध्ये प्रथम आलास, म्हणजे पहिला क्रमांक आला. मग आता या सेंटेन्सला जर आपण व्यवस्थित पाहिलं तर दिस इज द फर्स्ट टाइम हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर दॅट यू केम फर्स्ट इन द क्लास हे देखील या ठिकाणी आपण बरोबर आहे असं म्हणू शकतो. परंतु इथे एक छोटासा कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे की ज्यावेळेस दिस इज द फर्स्ट टाइम अशा प्रकारे आपल्या सेंटेन्सची सुरुवात होणार. दिस इज द फर्स्ट टाइम दॅट, दिस इज द सेकंड टाइम दॅट, दिस इज द थर्ड टाइम दॅट, दिस इज द लास्ट टाइम दॅट, अशा प्रकारे जेव्हा आपल्या सेंटेन्सची सुरुवात होते तेव्हा दॅट नंतर जे काही सेंटेन्स असणार आहे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असायला पाहिजे. सो दिस इज द फर्स्ट टाइम दॅट नंतर हे यू केम फर्स्ट इन द क्लास हे जे सेंटेन्स आहे हे प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असायला पाहिजे. म्हणजे सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅजचा वापर आणि V3 अशा प्रकारे सेंटेन्स यूज व्हायला पाहिजे. मग आपण पाहू शकतो सेंटेन्समध्ये सब्जेक्ट काय आहे यू, आणि यू नंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आपण हॅवचा वापर करतो. त्यामुळे या ठिकाणी हा केम येणार नाही, यू नंतर हॅव असायला पाहिजे आणि हॅव नंतर कमचा जो V3 असणार आहे तो कमच असणार आहे. कम V1, केम V2 आणि अगेन कम जो असतो तो V3 असतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं लिहावं लागणार. दिस इज द फर्स्ट टाइम दॅट यू हॅव कम फर्स्ट इन द क्लास. सो या सेंटेन्सची सर्वात मोठी चूक ही आहे की इथे सरळ सरळ व्हर्बचं सेकंड फॉर्म यूज केलेला आहे. म्हणजे इथे पास्ट इंडेफिनिट टेन्स यूज केलेला आहे की जो चुकीचा आहे. या सेंटेन्समध्ये दॅट नंतर आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं वाक्य मिळायला हवं होतं, यू हॅव कम फर्स्ट इन द क्लास. तेव्हा हे सेंटेन्स बरोबर होणार. म्हणून पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. आता दुसरं सेंटेन्स पाहूया. ऑल्दो ही हॅज कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन. जरी त्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असलं तरी देखील बट ही हॅज नॉट गॉट एनी जॉब. जरी त्याने त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असलं तरी देखील त्याला जॉब मिळालेला नाहीये. आता या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर ऑल्दो ही हॅज कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन अगदी बरोबर आहे. आणि पुढे जर आपण हा शब्द पाहिला बट तर हा चुकीचा आहे. कारण ऑल्दो किंवा दो ने सुरू होणारी जी वाक्य असतात या वाक्यांमध्ये एक कॉन्ट्रास्ट असतो, या वाक्यांमध्ये विरोधाभास असतो. म्हणजे दोन्ही वाक्य एकमेकांच्या विरुद्ध असतात. बघा, ऑल्दो ही हॅज कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन, त्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे तरी सुद्धा त्याला जॉब मिळालेला नाहीये. सो दोन्ही वाक्य परस्पर विरोधी आहे आणि दोन्ही वाक्य परस्पर विरोधी असल्यामुळे ऑल्दो किंवा दोने सुरू होणारी जी वाक्य असतात त्यांना कनेक्ट करण्यासाठी बट किंवा स्टिलचा वापर होत नाही. यांना कनेक्ट करण्यासाठी YET येटचा वापर होतो. सो या सेंटेन्समध्ये आपल्याला बटच्या ऐवजी YET येटचा वापर करायला हवा होता. सो ऑल्दो ही हॅज कम्प्लिटेड ग्रॅज्युएशन येट ही हॅज नॉट गॉट द जॉब हे सेंटेन्स आपलं बरोबर असणार आहे. म्हणून ह्या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की जेव्हा दिस इज द फर्स्ट टाइम दॅट, दिस इज द सेकंड टाइम दॅट, दिस इज द लास्ट टाइम दॅट असं असेल तर दॅट नंतर येणारं वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असायला पाहिजे. हा पॉईंट सर्वांनी लक्षात ठेवायचा. दुसरं सेंटेन्स हे आहे की ऑल्दो किंवा दोने सुरू होणारं जे वाक्य असेल त्याच्यात दुसरं जे वाक्य असणार आहे त्याला आपण येटने जोडत असतो, बट किंवा स्टिलने जोडत नाही. आणि म्हणून हे वाक्य देखील चुकीचं आहे. दोन्ही वाक्य चुकीची असल्यामुळे ऑप्शन 4 करेक्ट होणार. नाइदर वन नॉर टू इज करेक्ट.
किंवा आपण म्हणू शकतो नायदर ए नॉर बी इज करेक्ट. ए ही बरोबर नाही आणि बी देखील बरोबर नाही. यानंतर आजचा आपला दुसरा प्रश्न घेऊया. आय अँड माय ब्रदर हॅज पास्ड दिस एक्झाम ॲट द सेम टाइम. मी आणि माझ्या भावाने ही एक्झाम सेम टाइमला पास केलेली आहे. मग आता बघा या सेंटेन्समध्ये कोण कोण आहे. आय अँड माय ब्रदर म्हणजे किती व्यक्ती आहेत. दोन व्यक्ती आहेत. एक मी आहे आणि दुसरा माझा भाऊ आहे. अशा प्रकारे जर दोन व्यक्ती असतील तर दोन व्यक्तींसाठी जो व्हर्ब येणार आहे तो प्लुरल येणार आहे. मग या ठिकाणी हा जो हॅज यूज केलेला आहे हा हॅज चुकीचा आहे. या हॅजच्या ऐवजी इथे हॅव यूज करायला हवा होता, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर झालं असतं. आणि हे सेंटेन्स आता काय आहे, चुकीचं आहे. आता दुसरं सेंटेन्स पहा. मेनी ऑफ द सोल्जर्स हॅव सॅक्रिफाइस देअर लाईफ फॉर द नेशन. आता बघा मेनी ऑफ द सोल्जर्स, मेनी ऑफ द सोल्जर्स म्हणजे जे काही सोल्जर्स आहेत त्यापैकी अनेक सोल्जर्स. मेनी ऑफ द सोल्जर्स म्हणजे जितके सोल्जर्स आहेत त्यापैकी खूप सारे सोल्जर्स जे आहेत हॅव, त्यांनी काय केलेलं आहे, हॅव सॅक्रिफाइस. आता बघा अत्यंत सोपं आहे. सर्वांना माहिती आहे की हॅज असेल किंवा हॅव असेल किंवा हॅड असेल यानंतर जो काही व्हर्ब येणार आहे तो तिसऱ्या फॉर्ममध्ये असणार आहे. आणि इथे जर आपण पाहिलं तर इथे सॅक्रिफाइस जो आहे हा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. म्हणजे हॅव नंतर सॅक्रिफाइस्ड V3 असायला हवं होतं. सो हा V1 जो आहे सॅक्रिफाइस हा या ठिकाणी चुकीचा आहे. आणि सॅक्रिफाइस चुकीचं असल्यामुळे सेंटेन्स बी देखील पूर्णतः चुकीचा आहे. दोन्हीही सेंटेन्सेस चुकीची असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला नायदर ए नॉर बी इज करेक्ट या ऑप्शन 4 कडे जावं लागेल. दोन्ही सेंटेन्सेस चुकीची आहेत. पहिल्या सेंटेन्सची जी मिस्टेक आहे तीच मिस्टेक दुसऱ्या सेंटेन्समध्ये केलेली आहे. म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे की प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर एकतर हॅव किंवा हॅज वापरला जातो आणि त्या हॅव किंवा हॅज नंतर वर्बचा थर्ड फॉर्म यूज केला जातो V3. आणि इथे जर आपण पाहिलं तर इथे दोन व्यक्ती आहे त्यामुळे हॅज येणार नाही, हॅव येणार. पास्ट मात्र V3 इथे बरोबर होतं. आणि इथे जर आपण पाहिलं तर मेनी ऑफ द सोल्जर्ससाठी हॅव बरोबर आहे, परंतु हॅव नंतर V3 न यूज करता वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करून दिलेला आहे आणि आपला सेंटेन्स चुकवलेला आहे. आणि म्हणून हे सेंटेन्स जे आहे या ठिकाणी चुकलेलं आहे. दोन्ही सेंटेन्सेस चुकीचे आहेत म्हणून आपण ऑप्शन 4 ला या ठिकाणी पिकअप केलं. ऑप्शन 4 पिकअप करण्याच्या ऐवजी आपण हे दोन सेंटेन्सेस महत्वाचे आहेत की दोन सेंटेन्सेसला कुठे चुकवण्यात आलेलं आहे. दोन्ही सेंटेन्सेसचा टॉपिक आणि पॉइंट एकच आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आणि चुकवण्यात कुठे आलेलं आहे, एक व्हर्ब मध्ये चुकवण्यात आलेलं आहे, म्हणजे एक हेल्पिंग व्हर्ब मध्ये चुकवण्यात आलेलं आहे आणि दुसरं सेंटेन्स मेन व्हर्ब मध्ये चुकवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचे एरर्स जे आहेत एमपीएससीच्या परीक्षेमध्ये विविध सेंटेन्सेस थ्रू क्वेश्चन मध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणून या छोट्या छोट्या सेंटेन्सेसकडे किंवा या छोट्या छोट्या पॉईंट्सकडे सर्वांचं व्यवस्थित लक्ष असणं गरजेचं आहे. यानंतर आजचा तिसरा प्रश्न आपण घेऊया. तिसरा प्रश्न आहे, दिस ऑनलाईन कोर्स कंप्राइजेस ऑफ 24 चॅप्टर्स. आता मागे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की कंप्राइज असेल किंवा कंप्राइजेस असेल किंवा कंप्राइज्ड असेल या शब्दानंतर कधीही ऑफ हे प्रपोजिशन यूज केलं जात नाही. कंप्राइज या शब्दासोबत प्रपोजिशन यूज केलंच जात नाही, समाविष्ट असणे या अर्थाने. दिस ऑनलाईन कोर्स कंप्राइजेस ऑफ 24 चॅप्टर्स. या ऑनलाईन कोर्समध्ये 24 चॅप्टर्स समाविष्ट आहेत, त्या अर्थाने कंप्राइज हा शब्द या ठिकाणी घेतलेला आहे. सो बघा कंप्राइजेस का घेतलेला आहे, कारण या ठिकाणी आपण एका ऑनलाईन कोर्स बद्दल बोलत आहोत म्हणून इथे कंप्राइजेस घेतलेला आहे. परंतु कंप्राइज असेल किंवा कंप्राइजेस असेल यानंतर ऑफ हे प्रिपोजिशन यूज केलं जात नाही आणि या सेंटेन्समध्ये ऑफ हे प्रिपोजिशन यूज करण्यात आलेलं आहे. म्हणून हे पहिलं सेंटेन्स जे आहे हे पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. जर या सेंटेन्सला करेक्ट करायचं असेल तर फक्त ऑफ डिलीट करा, सेंटेन्स पूर्णतः योग्य होणार. दिस ऑनलाईन कोर्स कंप्राइजेस 24 चॅप्टर्स. ओके. सेकंड सेंटेन्स, दे हॅव डिस्ट्रीब्युटेड द बुक्स अमंग अस. आता बघा इथे दे हा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅव आहे म्हणजे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स असू शकतो, म्हणजेच हॅव नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करावा लागणार. डिस्ट्रीब्युटेड काय आहे, व्हर्बचा तिसरा फॉर्म आहे, म्हणजे इथपर्यंत सेंटेन्स बरोबर आहे. काय डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे तर द बुक्स डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, हे देखील या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर
अमंग अस, आमच्यामध्ये ती पुस्तकं जी आहेत ती डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेली आहे. आता बघा, जेव्हा आपण अमंगचा वापर करतो, या अमंग नंतर येणारा सेंटेन्स किंवा शब्द हा जर AEIOU या वॉवेल्स पासून सुरू होत असेल, जेव्हा अमंग नंतरचा शब्द हा AEIOU या प्रकारच्या वॉवेल्सने सुरू होत असेल, किंवा आपण असं म्हणू शकतो ऑल ऑफ अस. सो या ठिकाणी बघा, अमंग नंतर जो शब्द आहे तो यू ने सुरू झालेला आहे, अस. त्यानंतर ऑल ऑफ अस जरी आपण म्हटलं तरी या ठिकाणी ऑल हा शब्द आलेला आहे, ज्याचं पहिलं लेटर आहे ए. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की जर अमंग नंतर अशा प्रकारचा शब्द असेल की ज्याची सुरुवात ही वॉवलने झालेली असेल, तर अमंग न लिहिता आपण अमंगस्ट लिहित असतो. अमंग न घेता आपण काय घेत असतो? अमंगस्ट घेत असतो. आणि म्हणून या सेंटेन्सची चूक ही आहे की अमंग नंतरचा जे शब्द आहे तो यू ने सुरू होत आहे, म्हणून इथे अमंग न घेता आपल्याला अमंगस्ट घ्यावं लागणार. या अमंगला ST जोडणं फार गरजेचं आहे, आणि म्हणून हे 2 नंबरचं सेंटेन्स देखील चुकीचं आहे. सो सेंटेन्स ए आणि बी दोन्हीही चुकीची सेंटेन्सेस आहेत. पहिल्या सेंटेन्समध्ये प्रपोजिशनचा एरर करण्यात आलेला आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर अगेन प्रपोजिशनचाच एरर आहे. अमंगच्या ऐवजी अमंगस्ट असायला पाहिजे होतं. क्लिअर? तर याबद्दल सविस्तर माहिती मी प्रिपोजिशन या चॅप्टरमध्ये तुम्हाला दिलेली आहे. द फ्री सेमिनार हॅज ऑर्गनाइज्ड ऑन मंडे. आता बघा, जेव्हा एखादा सेमिनार आयोजित केला जातो तेव्हा तो कोणत्या तरी व्यक्तीद्वारा आयोजित केला जातो. कुणीतरी सेमिनार आयोजित करतं, परंतु सेमिनार स्वतः काही आयोजित करतं का? अजिबात नाही. म्हणून या सेंटेन्सचं बघा, सब्जेक्ट काय आहे? द फ्री सेमिनार. द फ्री सेमिनार काय आहे? सब्जेक्ट. म्हणजे हा काहीतरी करतोय. मग द फ्री सेमिनार काय करतोय? हॅज ऑर्गनाइज्ड. फ्री सेमिनार काय करतोय? ऑर्गनाइज करतोय. म्हणजे हे सेंटेन्स चुकीचं आहे. कोणीतरी व्यक्ती आहे की जो फ्री सेमिनार ऑर्गनाइज करतोय अशा पद्धतीने बरोबर होईल, परंतु फ्री सेमिनार स्वतः काहीतरी आयोजित करत आहे असं म्हणणं मुळात चुकीचं राहील. मग अशा प्रकारच्या सेंटेन्सला आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घेत असतो की द फ्री सेमिनार हॅज बीन ऑर्गनाइज्ड. म्हणजे या ठिकाणी हॅज आणि ऑर्गनाइजच्या मध्ये आपल्याला बीन लिहावा लागणार, तेव्हा ते सेंटेन्स बरोबर होणार. द फ्री सेमिनार हॅज बीन ऑर्गनाइज्ड ऑन मंडे. जो फ्री सेमिनार आहे तो सोमवारी आयोजित करण्यात आलेला आहे. कळते सर्वांना? सो या ठिकाणी द फ्री सेमिनार हा सब्जेक्ट आहे, आणि हा सब्जेक्ट काय करतोय? काहीतरी ऑर्गनाइज करतोय असं आधीच्या सेंटेन्स मधून क्लिअर होत होतं. परंतु या सेंटेन्स मध्ये जर फ्री सेमिनार काही आयोजित करत नाहीये, पर्टिक्युलर कुठेतरी व्यक्ती सेमिनारला आयोजित करतोय, तर मग फ्री सेमिनार हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला लिहावा लागेल. द फ्री सेमिनार, त्यानंतर हॅज बीन, म्हणजे याला आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घेऊन जावं लागणार, तेव्हा याचा करेक्ट अर्थ होईल. क्लिअर? सो आता हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स चुकीचं आहे. ही इज नॉट अंडरस्टँडिंग वेल. अंडरस्टँड हा शब्द कोणत्याही कंटिन्युअस टेन्स मध्ये वापरता येत नाही, आणि म्हणून अंडरस्टँडला ING जोडता येत नाही, आणि म्हणून हे सेंटेन्स चुकीचं होणार. ए आणि बी ही दोन्हीही सेंटेन्सेस चुकीची आहेत, म्हणून पुन्हा एकदा आपलं ऑप्शन 4 हे करेक्ट ऑप्शन होणार. आपण पाहू शकतो पहिलं जे सेंटेन्स आहे त्या पहिल्या सेंटेन्समध्ये जो मीनिंग आहे तो मीनिंग क्लिअरली कळत नाही, आणि म्हणून पहिलं सेंटेन्स चुकीचं होतं. दुसऱ्या सेंटेन्समध्ये जर आपण पाहिलं तर अंडरस्टँड हा एक असा वर्ब आहे की ज्याच्यासोबत ING प्रत्यय जोडता येत नाही, आणि त्याला कोणत्याही कॉन्टिन्युअस टेन्समध्ये, मग तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल, पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल, फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, या 6ही प्रकारच्या कंटिन्युअस टेन्सेसमध्ये अंडरस्टँड हा ING म्हणून यूज करता येत नाही, आणि म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. दोन्हीही सेंटेन्सेस चुकीची आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न आहे, ॲज सून ॲज शी एंटर द क्लास एव्हरीबडी लुक्स ॲट हर. आता बघा, जर सेंटेन्स ॲज सून ॲजचं असेल, जर सेंटेन्स ॲज सून ॲजचं असेल तर 2 सेंटेन्सेस त्यामध्ये जॉईन केलेले असतील. हे पहिलं सेंटेन्स असेल आणि हे दुसरं सेंटेन्स असेल. एक असेल पहिलं सेंटेन्स आणि दुसरं असेल दुसरं सेंटेन्स.
पहिलं सेंटेन्स जर प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सचं आहे, जर पहिलं सेंटेन्स प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सचं आहे तर दुसरंही सेंटेन्स प्रेझेंट इंडेफिनेट टेन्सचं असलं पाहिजे. जर पहिल्या सेंटेन्सला प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये लिहिण्यात आलेलं आहे तर दुसरंही सेंटेन्स हे प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये असलं पाहिजे. आणि पहिलं सेंटेन्स जर पास्ट इंडेफिनेट टेन्समध्ये लिहिलेलं आहे तर दुसरंही सेंटेन्स जे आहे हे दुसरंही सेंटेन्स आपल्याला पास्ट इंडेफिनेट टेन्समध्ये लिहावं लागेल. मग आता बघा, इथे आहे ॲज सून ॲज, इथे देखील आहे ॲज सून ॲज. इथे आहे शी एंटर्ड, म्हणजे एंटर्ड नंतर आहे व्हर्बचा सेकंड फॉर्म. तर मग बघा, एंटर्ड द क्लास आणि दुसरं सेंटेन्स इथून सुरू होत आहे, हे दुसरं सेंटेन्स आहे. आता या दुसऱ्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नंतर हा V1 आहे आणि याला S जोडलेला आहे. जर इथे V2 यूज केलेला आहे तर इथे देखील V2 यूज करायला हवा होता, तिथे V1 यूज केलेला आहे म्हणून पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, दुसऱ्या सेंटेन्समध्ये शी एंटर्स लिहिलेला आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय लिहिलेलं आहे? शी एंटर्स लिहिलेलं आहे, म्हणजे V1 ला या ठिकाणी S जोडण्यात आलेला आहे. ओके, सो हा ES कामाचा नाही, एंटर ENTERS असंच लिहायला हवं. तर दुसऱ्या सेंटेन्समध्ये सुद्धा एव्हरीबडी नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला S जोडण्यात आलेला आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर इथेही V1 ला S जोडलेला आहे, पुढील सेंटेन्समध्येही V1 ला S जोडलेला आहे. म्हणजे पहिलं सेंटेन्स प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये आहे, दुसरंही सेंटेन्स प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की सेंटेन्स बी जे आहे हे सेंटेन्स बी या ठिकाणी करेक्ट आहे. सो ॲज सून ॲजची जी दोन वाक्य असतील, एकतर दोन्ही वाक्य प्रेझेंट इंडेफिनेट टेन्समध्ये असायला पाहिजेत किंवा दोन्ही वाक्य पास्ट इंडेफिनेट टेन्समध्ये असायला पाहिजेत. एक वाक्य प्रेझेंटमध्ये असेल, दुसरं वाक्य पास्टमध्ये असेल तर असं चुकीचं सेंटेन्स असेल किंवा चुकीचं स्ट्रक्चर असेल. इथून जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट रन फास्ट. आता बघा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही इज सो वीक असं म्हटलेलं आहे. तो इतका वीक आहे दॅट ही कॅन नॉट रन फास्ट, की तो फास्ट धावू शकत नाही. सो पहिलं सेंटेन्स आपण म्हणू शकतो बरोबर आहे. दुसरं सेंटेन्स बघा, ही इज द बॉय हू कॅन नॉट रन फास्ट. ही इज द बॉय. तर बघा, या ठिकाणी प्रश्न जर आपल्याला विचारलेला आहे तो पाहूया. आयडेंटिफाय द ॲडव्हर्बियल क्लॉज. आपल्याला क्लॉजचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की कोणतं सेंटेन्स हे ॲडवर्ब क्लॉजचं आहे किंवा कोणतं सेंटेन्स हे ॲडवर्बियल क्लॉजचं आहे. ॲडवर्ब क्लॉज असो किंवा ॲडवर्बियल क्लॉज असो, दोन्हीही सेम टू सेम आहे, त्यामुळे कन्फ्युजन होता कामा नये. जो ॲडवर्ब क्लॉज आहे तोच ॲडवर्बियल क्लॉज आहे आणि जो ॲडवर्बियल क्लॉज आहे तोच आपण ॲडवर्ब क्लॉज असं म्हणत असतो. सो बघा, ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट रन फास्ट. इथे जर आपण पाहिलं तर ही इज सो वीक, तो इतका वीक आहे दॅट ही कॅन नॉट रन फास्ट, की तो फास्ट रन करू शकत नाही. सो हे जे वाक्य आहे हे वाक्य ॲडवर्ब क्लॉजचे वाक्य आहे. आणि दुसरं जर सेंटेन्स पाहिलं आपण, ही इज द बॉय हू कॅन नॉट रन फास्ट, तर या ठिकाणी हा जो बॉय आहे या बॉय बद्दल हा हू जो आहे, हू कॅन नॉट रन फास्ट, हूने सुरू होणारा क्लॉज. आणि त्याच्या आधी जर आपण पाहिलं तर इथे आहे नाऊन, म्हणजे हा हूने सुरू होणारा क्लॉज या बॉय बद्दलची माहिती पुढे आपल्याला देत आहे, म्हणून या क्लॉजला आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणत असतो. सो हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि पहिला आपला ॲडवर्बियल क्लॉज आहे, दुसरा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आपल्याला फक्त ॲडवर्बियल क्लॉज विचारलेला आहे म्हणून फर्स्ट सेंटेन्स हे ॲडवर्बियल क्लॉजचे आहे. म्हणून आपण या ठिकाणी ऑप्शन 1 लिहिणार, ओनली ए इज ॲडवर्बियल क्लॉज. ओके, सो लक्षात ठेवायचं, सो दॅट असेल किंवा सच दॅट असेल सेंटेन्समध्ये, किंवा इन ऑर्डर दॅट असेल, तर ही वाक्य जनरली ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट मध्ये जातात. अशा प्रकारची वाक्य कोणती असतात? ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. अशी वाक्य कोणती असतात? ॲडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्टची असतात, ज्यामध्ये सो दॅट असेल किंवा सच दॅट असेल किंवा इन ऑर्डर दॅट लिहिले असेल ती वाक्य.
इथे बघा, इथे सो आणि दॅट लिहून मिळतंय, म्हणजे हे वाक्य ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट आहे. दुसरं वाक्य क्लिअरली कळतं आपल्याला ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओके, यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे मोस्ट ऑफ द स्टुडंट्स डिड नॉट ट्राईड टू पास द एक्झाम. आणि पुढील सेंटेन्स आहे नन ऑफ द टू स्टुडंट्स डिड नॉट पास. आता बघा पहिलं सेंटेन्स, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स, अनेक विद्यार्थ्यांपैकी, विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स, खूप सारे विद्यार्थी. डिड नॉट नंतर या ठिकाणी बघा हा ट्राईड जो आहे हा चुकीचा आहे, कारण हा ट्राईड आहे व्हर्बचा सेकंड फॉर्म. आपल्या सर्वांना माहिती असणं आवश्यक आहे की एकतर वाक्यामध्ये आपल्याला डिडंट दिलेलं असेल किंवा डिड नॉट दिलेलं असेल, यानंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करतो, वर्बचा सेकंड फॉर्म यूज करत नाही. इथे बघा डिड नॉट आहे आणि डिड नॉट नंतर हा ट्राईड व्हर्बचा सेकंड फॉर्म चुकीचा आहे. इथे फक्त ट्राय असायला हवं होतं, इथे फक्त काय असायला हवं होतं, ट्राय. सो अत्यंत सोपा असा एरर या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. त्यानंतर बघा नन ऑफ द टू स्टुडंट्स डिड नॉट पास. आता या सेंटेन्समध्ये बघा डिड नॉट लिहिलेला आहे आणि यानंतर पास आहे, आणि पास हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, म्हणजे हे बरोबर आहे. परंतु इथे जर आपण पाहिलं तर टू स्टुडंट्स असं म्हटलेलं आहे आणि दोन विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी पास झाला नाही असं जेव्हा आपल्याला म्हणायचं असेल तेव्हा आपण नन ऑफ असं म्हणणार नाही, तेव्हा आपण म्हणणार नायदर ऑफ. तेव्हा आपण काय म्हणणार, नायदर ऑफ असं म्हणणार. आणि म्हणून हे सेंटेन्स देखील या ठिकाणी चुकीचं आहे. सो दोन्हीही सेंटेन्सेस चुकीची असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला ऑप्शन 4 कडे जावं लागणार. नायदर ए नॉर बी इज करेक्ट. ए ही करेक्ट नाही आणि बी देखील करेक्ट नाही. ए का करेक्ट नाही, कारण डिड नॉट नंतर किंवा डिडंट नंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करावा, तिथे सेकंड फॉर्म यूज केलेला आहे म्हणून चुकीचं आहे. दुसऱ्या सेंटेन्समध्ये टू स्टुडंट्ससाठी नेगेटिव्ह वाक्य जर असेल तर आपण नायदर ऑफ यूज करतो, नन ऑफ यूज करत नाही. इथे क्लिअरली टू स्टुडंट्स आहे म्हणून आपल्याला नायदर यूज करावं लागणार, तेव्हा आपलं सेंटेन्स बरोबर होणार. सो दोन्ही सेंटेन्सेस चुकीचे आहे म्हणून पुन्हा एकदा आपण ऑप्शन 4 जे आहे ते पिकअप केलेलं आहे. यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आय डू नॉट नो वेअर हॅज शी केप्ट द बॅग. येस, नायदर ऑफ नंतर द येईल का? बघा नायदर ऑफ नंतर हा जो द आहे हा द आपण या ठिकाणी यूज करू शकतो जेव्हा डायरेक्टली स्टुडंट्स असेल. नायदर ऑफ द टू स्टुडंट्स असं देखील आपण म्हणू शकतो. नायदर ऑफ द 3 स्टुडंट्स असं मात्र आपण म्हणू शकत नाही. इथे क्लिअरली आपल्याला 2 स्टुडंट्स दिलेला आहे. सो नायदर ऑफ असेल किंवा मोस्ट ऑफ द असेल. बघा इथे सुद्धा द वापरलेला आहे. मोस्ट ऑफ असेल, नायदर ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, तर याच्यानंतर आर्टिकल द लिहूनच आपण पुढचं प्लुरल नाउन लिहत असतो. म्हणून नायदर ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, मोस्ट ऑफ असेल, मेनी ऑफ असेल, त्यानंतर जनरली आपण आर्टिकल द चा वापर करत असतो. ओके, नायदर नंतर नॉट येणार नाही कारण नायदर ऑलरेडी नेगेटिव्ह आहे. नायदर ऑलरेडी नेगेटिव्ह असल्यामुळे त्यानंतर नॉटची कोणत्याही प्रकारची शक्यता येत नाही. ओके, नायदर ऑलरेडी नेगेटिव्ह आहे. नायदर नेगेटिव्ह असल्यामुळे नो किंवा नॉटचा वापर करण्याची गरज पडत नाही. आणि नायदर ऑफ असेल, आयदर ऑफ असेल, नन ऑफ असेल, एनी ऑफ असेल, मेनी ऑफ असेल, मोस्ट ऑफ असेल, सम ऑफ असेल, यानंतर आर्टिकल द आणि त्यानंतर प्लुरल नाउन लिहावं लागतं. पुढील प्रश्न बघा, आय डू नॉट नो वेअर हॅज शी केप्ट माय बॅग. आता बघा जेव्हा एखाद्या सेंटेन्स मध्ये पूर्ण असं सेंटेन्स कंटिन्यू आहे आणि मध्येच जर समजा वॉट अशा प्रकारचा WH शब्द आला किंवा वेअर अशा प्रकारचा WH शब्द आला किंवा हू अशा प्रकारचा WH शब्द आला किंवा कोणताही WH शब्द आला, सेंटेन्स सुरू आहे आणि अचानक मध्ये अशा प्रकारचा शब्द येतोय जो WH ने सुरू होतोय आणि पुढे एक सेंटेन्स आहे, तर अशा परिस्थितीत या WH शब्दानंतर सब्जेक्ट येणार, त्या सब्जेक्ट नंतर व्हर्ब येणार
आणि पुढे सेंटेन्स कंटिन्यू होणार. इथे जर असं असलं व्हर्ब असला, इथे व्हर्ब असेल किंवा हेल्पिंग व्हर्ब असेल आणि त्यानंतर जर सब्जेक्ट असेल तर हे चुकीचं होणार. लक्षात येतंय? बघा, सेंटेन्स कंटिन्यू आहे आणि अचानक वेअर आला, सेंटेन्स कंटिन्यू सुरू आहे आणि अचानक वेअर आला. मग अशा प्रकारचा WH आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागेल, मग व्हर्ब घ्यावा लागेल. मग बघा या ठिकाणी हॅज काय आहे? व्हर्ब, आणि शी काय आहे? सब्जेक्ट. कळतंय? आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये बघा, वेअर नंतर शी काय आहे? सब्जेक्ट, आणि हॅज काय आहे? हेल्पिंग वर्ब, आणि केप्ट काय आहे? मेन वर्ब. सेंटेन्स कंटिन्यू सुरू आहे, मध्येच WH शब्द आलेला आहे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला लिहायचं असेल तर सब्जेक्ट आणि वर्ब अशा प्रकारेच आपण लिहिणार. आधी हेल्पिंग वर्ब आणि नंतर जर सब्जेक्ट लिहिला तर हे चुकीचं स्ट्रक्चर होईल. आणि म्हणून पहिल्या सेंटेन्स मध्ये सेंटेन्स कंटिन्यू आहे, मध्येच वेअर आला, इथे सब्जेक्ट शी असायला हवा होता परंतु इथे हॅज शी असं लिहिलेलं आहे, म्हणून हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, डू यू नो, सेंटेन्स कंटिन्यू झालं, मध्येच वेअर आला, आता याच्यानंतर सब्जेक्ट यायला पाहिजे, सब्जेक्ट आहे शी, यानंतर हॅज, नंतर केप, नंतर बॅग जे आहे ते बरोबर आहे. परंतु शेवटी फुल स्टॉप द्यायचा आहे की क्वेश्चन मार्क द्यायचा आहे हे पहिल्या सेंटेन्सला ठरवणार, पहिलं सेंटेन्स ठरवणार. आता इथे बघा, आय डू नॉट नो, आय डू नॉट नो काय आहे? एक प्लेन वाक्य आहे, म्हणून शेवटी फुल स्टॉप द्यावा लागेल. परंतु पहिलं वाक्य इथे काय आहे? डू यू नो, आणि डू यू नो हा एक प्रकारचा प्रश्न आहे. तुला माहिती आहे का? डू यू नो, जेव्हा आपण असं म्हणतो डू यू नो तेव्हा हा एक प्रकारचा प्रश्न आहे. आणि पहिलं सेंटेन्स जर प्रश्न आहे तर शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागणार. सो या सेंटेन्समध्ये फुल स्टॉपच्या ऐवजी प्रश्नचिन्ह असायला हवं होतं. प्रश्नचिन्ह जर असतं तर हे वाक्य बरोबर असतं, परंतु प्रश्नचिन्ह नसल्यामुळे हे वाक्य देखील आपलं चुकीचं वाक्य होणार. समजते सर्वांना? पुन्हा एकदा लक्ष देऊ शकता आपण. आपलं सेंटेन्स कंटिन्यू आहे, सेंटेन्स कंटिन्यू आहे, मध्येच वेअर आला, यानंतर सब्जेक्ट मिळायला पाहिजे. सब्जेक्ट जर नसेल तर वाक्य चुकीचं, सब्जेक्ट मिळाला नाही वाक्य चुकीचं, सब्जेक्ट मिळाला वाक्य बरोबर. आता पहिलं वाक्य शोधायचं. पहिलं वाक्य आहे डू यू नो, एक प्रश्न आहे म्हणून शेवटी प्रश्नचिन्ह यायला हवं होतं. इथे फुल स्टॉप आहे, हा फुल स्टॉप चुकीचा आहे. प्रश्नचिन्ह जर असतं तर वाक्य बरोबर झालं असतं, प्रश्नचिन्ह नाही म्हणून हे वाक्य देखील चुकीचं आहे. ओके, म्हणून पुन्हा एकदा आपल्याला ऑप्शन 4 पिकअप करावं लागणार. नायदर ए नॉर बी इज करेक्ट. क्लिअर आहे इथपर्यंत सर्वांना? काही अडचण असेल तर पुन्हा एकदा कमेंट बॉक्समध्ये आपण टाईप करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सेम क्वेश्चन या ठिकाणी रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, द रोड्स ऑफ दिल्ली आर वाइडर देन मुंबई. आता बघा या ठिकाणी दिल्लीचे जे रोड्स आहेत, दिल्लीचे जे रोड्स आहेत ते वाइडर आहेत, लांब आहेत, मोठे आहेत. कशापेक्षा? मुंबईपेक्षा. आता बघा या ठिकाणी तुम्हाला कळत असेल की तुलना जी केलेली आहे ती अत्यंत चुकीची केलेली आहे. दिल्लीचे जे काही रोड्स आहेत त्या दिल्लीच्या रोड्सची तुलना मुंबई सोबत केलेली आहे, परंतु दिल्लीच्या रोड्सची तुलना जर मुंबईच्या रोड्स सोबतच केलेली असती तर ते योग्य झालं असतं. इथे जर आपण पाहिलं, द रोड्स ऑफ दिल्ली आर वाइडर देन मुंबई, म्हणजे जितकी पूर्ण मोठी मुंबई आहे त्या मुंबईपेक्षाही मोठमोठे रस्ते जे आहेत ते दिल्लीचे आहेत. असं पॉसिबल आहे का? अजिबात नाही. म्हणून या ठिकाणी जी मिस्टेक केलेली आहे ती मिस्टेक केलेली आहे कंपॅरिझन मध्ये. कंपॅरिझन प्रॉपर केलेली नाहीये. सो कंपॅरिझन प्रॉपर करण्यासाठी द रोड्स ऑफ दिल्ली आर वाइडर दॅन नंतर आपल्याला असं लिहावं लागणार, दोज ऑफ. आपल्याला काय लिहावं लागणार? दोज ऑफ. द रोड्स ऑफ दिल्ली आर वाइडर देन दोज ऑफ मुंबई असं लिहिल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांची तुलना ही दिल्लीच्या रस्त्यांसोबत होईल. आणि म्हणून हे पहिलं वाक्य जे आहे हे पहिलं वाक्य चुकीचं आहे. याबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन मध्ये दिलेली आहे. जर तुम्ही
चॅप्टर 2 पाहिलं प्रोनाऊन, त्यामध्ये लास्ट 2 पार्ट्स जे आहेत त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन कव्हर केलेला आहे. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनमध्ये हा पार्ट मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे. पुढचं सेंटेन्स बघा, द रोड्स ऑफ दिल्ली आर लाईक मुंबई. आता बघा या ठिकाणी द रोड्स ऑफ दिल्ली असं म्हटलेलं आहे, त्यानंतर आर म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी सरळ सरळ लाईक हा शब्द वापरलेला आहे. जर शब्द लाईक वापरलेला आहे तर या ठिकाणी जो मुंबई शब्द आहे त्या मुंबईचेही रोड्सच विचारात घेतले जातात, इन्क्लुडिंग आहे. म्हणजे जसं पहिल्या सेंटेन्समध्ये मुंबईची तुलना दिल्लीच्या रस्त्यांसोबत करण्यात आली, परंतु ते दिल्लीच्या रस्त्यांची तुलना मुंबईच्या रस्त्यांसोबत व्हायला हवी होती. परंतु इथे जर तुम्ही पाहिलं द रोड्स ऑफ दिल्ली आर लाईक, लाईक शब्दामुळे काय झालेलं आहे की इथे जरी आपण फक्त मुंबई हा शब्द वापरला तरी मुंबई हे न घेता द रोड्स ऑफ मुंबई असंच त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह असणार आहे. म्हणजे लाईक शब्द वापरल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दोज ऑफ अशा प्रकारे जो प्रोनाऊन आहे तो यूज करायची गरज नाही. म्हणजे हे सेंटेन्स जे आहे हे सेंटेन्स बरोबर आहे. सो सेंटेन्स बी बरोबर असल्यामुळे आपलं ऑप्शन 2 या ठिकाणी करेक्ट होणार. आपण लाईकचा वापर करून अशा प्रकारचे सेंटेन्स फ्रेम करू शकतो, परंतु कंपॅरिझन जर केली आपण दॅनने किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा यूज करून जर आपण कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न केला तर ती मात्र प्रॉपरच होणे गरजेचे आहे. ओके, यानंतर घेऊया पुढचा प्रश्न. शी डिसाइडेड दॅट शी वॉन्टेड टू सेटल इन US. आता बघा, शी डिसाइडेड दॅट, तिने निर्णय घेतला होता. शी वॉन्टेड टू, तिला काहीतरी करायचं होतं. वॉन्टेड टू सेटल, तिला सेटल व्हायचं होतं इन US. कुठे? US मध्ये. आता बघा, सर्वांना माहिती असलं पाहिजे की US जेव्हा आपण सेंटेन्समध्ये लिहित असतो तेव्हा त्याच्या आधी आर्टिकल द चा वापर होत असतो, परंतु या सेंटेन्समध्ये US च्या आधी आर्टिकल द चा वापर केलेला नाही, म्हणून हे सेंटेन्स चुकीचं आहे. या प्रकारचं वाक्य आपल्याला यापूर्वी देखील MPSC ने विचारलेलं होतं. ही नॅरेटेड, त्याने वर्णन केलं. नॅरेट म्हणजे काय? वर्णन करणे. सो ही नॅरेटेड, V2 आहे म्हणून त्याने वर्णन केलं इंडिया ऑफ 1857, 1857च्या भारताचं त्याने वर्णन केलं. आता बघा, इंडिया या शब्दासोबत आपण आर्टिकल द चा वापर करत नाही, परंतु इंडिया शब्दानंतर जर ऑफ प्रिपोजिशन असेल आणि इंडियाला जर स्पेसिफिक करण्यात आलेलं असेल तर मग इंडियाच्या आधी आपण आर्टिकल द चा वापर करतो. जनरली आपण इंडियाच्या आधी आर्टिकल द चा वापर करत नाही, परंतु इंडिया नंतर जर ऑफ असेल आणि तिथे जर 1857 किंवा 1954 काहीही लिहिलेलं असेल, सो इंडिया ऑफ 1857 म्हणजे हा जो भारत आहे हा भारत नेमका केव्हाचा आहे? 1857चा आहे. म्हणजे इथल्या इंडियाला 1857 पर्यंत लिमिट करण्यात आलेला आहे, लिमिटेड करण्यात आलेला आहे, म्हणून हा एक स्पेसिफिक इंडिया झालेला आहे. आणि स्पेसिफिक इंडिया झालेला आहे म्हणून याच्या आधी आपल्याला आर्टिकल द जोडावा लागेल, कारण इथे इंडिया स्पेसिफिक आहे. म्हणून इथे ही नॅरेटेड इंडिया ऑफ 1857 असं म्हणण्यापेक्षा हे नॅरेटेड द इंडिया ऑफ 1857 असं म्हणणं अधिक ॲप्रोप्रिएट असेल, आणि म्हणून इथे आर्टिकल द चा वापर होईल. इथे केलेला नाहीये म्हणून हे सेंटेन्स चुकीचं. दोन्ही सेंटेन्स चुकीचे असल्यामुळे पुन्हा एकदा ऑप्शन 4 जे आहे ते आपल्याला पिकअप करावं लागेल. क्लिअर? सो अशा प्रकारे कोणतंही प्रॉपर नाऊन असेल किंवा कोणत्याही देशाचं किंवा राज्याचं किंवा सिटीचं नाव असेल त्यापुढे ऑफ करून जर पुढे काही स्पेसिफिकेशन देण्याचा प्रयत्न केलेला असेल, म्हणजे हे नाऊन जर स्पेसिफाय करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर याच्या आधी आपल्याला आर्टिकल द जोडावा लागतो. आपण असेही म्हणू शकतो मुंबई ऑफ 1960. मुंबई ऑफ 1960 असं म्हणावं लागेल का? आता बघा, इथे मुंबई शहराचं नाव आहे, त्यानंतर ऑफ आहे आणि त्यानंतर 1960 आहे. सो 1960चे मुंबई जे आहे ते स्पेसिफाय करण्यात आलेलं आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागणार द मुंबई ऑफ 1960. क्लिअर? सो शहरांच्या नावांच्या आधी जनरली आर्टिकल द चा वापर केला जात नाही, परंतु असं प्रत्येक नाऊन की त्याला जर स्पेसिफाय करण्यात आलं असेल, त्याला जर स्पेसिफिक बनवण्यात आलेलं असेल, त्याच्या आधी आर्टिकल द यूज करावा लागतो. पुढील प्रश्न घेऊया.
आय सॉ द स्नेक हू वॉज क्रॉलिंग ऑन द फ्लोअर. आता बघा स्नेक जो आहे तो एक प्राणी आहे. आय सॉ द स्नेक, मी एक साप पाहिला. आणि हूचा वापर आपण प्राणी किंवा पक्षी यांच्यासाठी करत नाही. हूचा वापर आपण फक्त मनुष्यांसाठी करत असतो. सो या ठिकाणी स्नेकसाठी आपल्याला काय यूज करावं लागणार, दॅट यूज करावं लागणार. आय सॉ द स्नेक दॅट वॉज क्रॉलिंग ऑन द फ्लोअर. पहिलं सेंटेन्स चुकीचं आहे, कारण हूचा वापर मनुष्यांसाठी केला जातो, स्नेक मनुष्य नाही. शी इज द ओनली विमेन हू विल विन दिस गेम. ती एकमेव अशी महिला आहे की ती हा गेम जिंकणार. आता बघा या ठिकाणी शी आणि वुमेन क्लिअरली कळतंय आपल्याला की वुमेन म्हणजे एक मनुष्य आहे, एक प्राणी आहे, प्राणी नाहीये. वुमेन म्हणजे एक मनुष्य आहे, ह्युमन बिईंग आहे. आणि ह्युमन बिईंग नंतर आपण हूचा वापर करत असतो. परंतु या ठिकाणी आपण आता हूचा वापर करणार नाही, कारण मनुष्य म्हणजे ह्युमन बिईंग बद्दल जर अशा प्रकारे द ओनली लिहिलेलं असेल, ओनली लिहिलेलं असेल किंवा द ओनली लिहिलेलं असेल किंवा ह्युमन बिईंगला सुपरलेटिव्ह डिग्रीने इंडिकेट करण्यात आलेलं असेल, तर अशा परिस्थितीत आपण हूचा वापर न करता दॅटचा वापर करतो. हे आपण रिलेटिव्ह प्रोनाउनमध्ये यापूर्वी देखील पाहिलेलं आहे. सो इथे हूचा वापर न होता दॅटचा वापर होईल, म्हणून हे देखील सेंटेन्स चुकीचं आहे. दोन्हीही सेंटेन्सेस चुकीची असल्यामुळे ऑप्शन 4 जे आहे हे आपलं करेक्ट ऑप्शन होणार. क्लिअर. सो पहिलं सेंटेन्स क्लिअर आहे की प्राणी असल्यामुळे हूचा वापर होणार नाही. दुसऱ्या सेंटेन्समध्ये वुमेन ह्युमन बिईंग आहे, परंतु ह्युमन बिईंगच्या आधी द ओनली असं लिहिलेलं आहे. ह्युमन बिईंगच्या आधी द ओनली किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर होत असेल तर अशा परिस्थितीत दॅटचा वापर केला जातो, हूचा वापर केला जात नाही. आणि म्हणून दुसरं सेंटेन्सही चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, ही इज सो पुअर टू बाय द बुक्स. आता बघा ही इज सो पुअर, जर आपण सोने वाक्य लिहित आहोत, सो पुअर असं म्हणत आहोत, तर पुढे आपल्याला दॅट लिहावं लागणार. परंतु इथे जर आपण पाहिलं ही इज सो पुअर, तर इथे टू येणार नाही. आणि आपल्याला जर हे वाक्य टू ने कंटिन्यू करायचं असेल तर इथे सोच्या ऐवजी आपल्याला TOO घ्यावा लागणार. ही इज टू पुअर टू बाय द बुक्स. ही इज टू पुअर टू बाय द बुक्स. अशा प्रकारे आपण सेंटेन्स कंटिन्यू करू शकतो. म्हणून पहिलं सेंटेन्स जे आहे चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, ही इज, इथे इज 2 वेळेस आलेला आहे, इथे सो असायला पाहिजे होतं. ही इज सो पुअर, ही इज सो पुअर दॅट. बघा सो पुअर आहे, पुढे दॅटने कंटिन्यू व्हायला पाहिजे. ही इज सो पुअर दॅट ही कुड नॉट बाय द बुक्स. आता इथे बघा सेंटेन्सची सुरुवात आपण पाहू शकतो, ही नंतर इजने झालेली आहे. ही नंतर जर इज आहे तर प्रेझेंट टेन्स आहे, आणि प्रेझेंट टेन्स असेल तर आपल्याला कॅन नॉट घ्यावा लागेल, कुड नॉट घ्यावं लागणार नाही. त्यामुळे इथे हा कुड नॉट जो आहे हा चुकीचा आहे, आपल्याला कॅन नॉट लिहावं लागणार. सो आता आपलं सेंटेन्स बरोबर होणार, ही इज सो पुअर दॅट ही कॅन नॉट बाय द बुक्स. आणि म्हणून हे सेंटेन्स देखील चुकीचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला ऑप्शन 4 पिकअप करावा लागणार. क्लिअर. तर अशा प्रकारे सेंटेन्सेसला मुद्दाम चुकवून दिलं जाऊ शकतं, ते आपल्या सर्वांना लक्षात ठेवायचं आहे. आय थिंक यू शुड हॅव स्पोक टू हिम. या सेंटेन्समध्ये आय थिंक नंतर हा जो कॉमा दिलेला आहे हा चुकीचा आहे, कारण थिंक नंतर जे पुढील सेंटेन्स सुरू होणार आहे ते पुढील सेंटेन्स डायरेक्टली याच्याकरता सुरू होतं की मध्ये जो दॅट असतो त्याला एलिमिनेट केलेला असतो किंवा त्याला ओमिट केलेला असतो, तो गृहीत धरायचा असतो. म्हणजे इथे आय नंतर थिंक हा शब्द आहे, आणि थिंक नंतर दॅट हा शब्द आहे, आणि दॅट नंतर यू हा शब्द, आणि पुढे शुड हॅव स्पोक टू हिम लिहिलेला आहे. म्हणून हा जो कॉमा आहे हा कॉमा अननेसेसरी आहे. ओके. आता दुसरं सेंटेन्स, दुसरं बघा, इथे हॅव लिहिलेला आहे, इथे शुड लिहिलेला आहे. शुड हॅव असेल त्यानंतर V3 लिहिला जातो, आणि स्पोक जर तुम्ही पाहिला तर स्पोक वर्बचा सेकंड फॉर्म आहे, म्हणून येणार नाही. थर्ड फॉर्म लिहावा लागणार, आणि थर्ड फॉर्म काय आहे, स्पोकन आहे. दुसरं सेंटेन्स बघा, आय नो दॅट शी डिड नॉट अंडरस्टूड माय प्लॅन. पुन्हा एकदा बघा, डिड नॉट नंतर
अंडरस्टूड जो आहे वर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणून चुकीचा आहे. आपल्याला माहिती असलं पाहिजे की डिड नॉट नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म येत असतो. म्हणून या अंडरस्टूडच्या ऐवजी काय असायला हवं होतं? अंडरस्टँड असायला हवं होतं. अंडरस्टूडच्या ऐवजी काय असायला हवं होतं? अंडरस्टँड असायला हवं होतं. म्हणून दोन्ही सेंटेन्सेस चुकीची. पुन्हा एकदा ऑप्शन 4 आपल्याला पिकअप करावं लागणार. ओके. आणि आता घेऊया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे शी सेड द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आता बघा, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी ही एक प्रॉवर्ब आहे, एक म्हण आहे. आणि ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हटलं जातं, द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी असं म्हटलं जात नाही. आणि पहिल्या सेंटेन्समध्ये हा जो आर्टिकल द या ठिकाणी यूज करण्यात आलेला आहे हा चुकीचा आहे. पहिलं सेंटेन्स जे आहे हे चुकीचं आहे. दुसरं सेंटेन्स पहा, शी सेड दॅट ऑनेस्टी इज बेस्ट पॉलिसी. शी बरोबर, सेड बरोबर, दॅट बरोबर, ऑनेस्टी ही बरोबर आहे, इज ही बरोबर आहे. परंतु या बेस्टच्या आधी आर्टिकल द असायला हवा होता. या बेस्टच्या आधी आर्टिकल द असायला हवा होता. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आणि म्हणून हे सेंटेन्स देखील चुकीचं आहे. पुन्हा एकदा ऑप्शन 4 पिकअप करावं लागणार. बाकीची सर्व ऑप्शन्स जी आहेत हे चुकीचे होणार. तर आज या ठिकाणी आपण 15 प्रश्न पाहिलेले आहेत. 15 प्रश्नांमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची 30 सेंटेन्सेस पाहिलीत आणि 30 सेंटेन्सेसच्या मागे असलेले महत्त्वपूर्ण 30 कन्सेप्ट किंवा 30 नियम किंवा ते 30 छोटे छोटे पॉइंट्स जर तुम्ही लक्षात ठेवलेत तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये जेव्हा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील तेव्हा तुम्हाला त्यांची अचूक उत्तरं जी आहेत ती देता येतील. सो या विविध प्रश्नांच्या माध्यमातून आपण एक सराव करत आहोत आणि सराव जर तुमचा व्यवस्थित झाला तर नक्कीच तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतील अपकमिंग एक्झाम्समध्ये. कमीत कमी तुम्हाला प्रश्न ओळखता तरी येतील आणि त्यांच्या अचूक उत्तरापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. कारण सध्या अशी परिस्थिती आहे की प्रश्न पाहता बरोबर कळतच नाही की प्रश्न नेमका कोणत्या टॉपिकचा आहे, प्रश्न नेमका कोणत्या चॅप्टरमधून घेतलेला आहे. कारण आपल्याला 25 प्रश्न विचारले जातात PSI डिपार्टमेंटल PSI प्रिलिम्स एक्झामिनेशन्समध्ये. 30 प्रश्न आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात PSI STI ASOच्या आणि 40 प्रश्न आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये विचारले जातात. मग यामध्ये 60% क्वेश्चन्स जी असतात ती मल्टिपल लाईन क्वेश्चन्स असतात, ज्याला आपण मल्टी लाईन क्वेश्चन्स असं म्हणत असतो. म्हणजे 15 प्रश्न जरी असतील तर त्यामध्ये तुम्हाला 3 सेंटेन्सेस विचारले जातील. एका प्रश्नाच्या मागे 3 सेंटेन्सेस. एक प्रश्न हा 3 सेंटेन्सेसने तयार झालेला असतो. 15 प्रश्न जर 3 सेंटेन्सेसने तयार झालेली आहेत तर याचा अर्थ 45 सेंटेन्सेस तुम्हाला विचारलेली आहेत. 45 सेंटेन्सेस विचारली आहेत याचा अर्थ 45 कन्सेप्ट्स विचारलेली आहेत. 45 वेगवेगळ्या पॉइंट्सवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि म्हणून हे छोटे छोटे पॉइंट्स आपलं क्लिअर करणं फार गरजेचं आहे. सो या प्रश्नांच्या माध्यमातून आपण तेच करत आहोत की तुमचे छोटे छोटे पॉइंट्स जरी क्लिअर झालेत, कारण सिलेबस हा तुम्हाला शिकवलाच जातो. रेकॉर्डेड लेक्चर्स ऑलरेडी 200+ आहेत, ते तुम्ही केव्हाही आणि किती वेळेस पाहू शकतात. परंतु त्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा कशा कशा प्रकारचे प्रश्न तयार होऊ शकतात ह्या प्रश्नांचा सराव जर आपण केलाच नाही तर त्या रेकॉर्डेड लेक्चरचा काहीही उपयोग नाही. शिकवतात सर्वच जण. महत्त्वाचं काय आहे इंग्रजीसाठी? आपण नाऊन शिकणार, व्हेरी नाईस. टेन्सेस शिकणार, खूप छान. क्वेश्चन टॅग शिकणार, खूप छान. परंतु त्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा जर जास्तीत जास्त सराव आपण केला आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा जर आपण सराव केला तर आपण त्या प्रश्नांना यूज टू होत असतो आणि त्या प्रश्नांची अचूक उत्तर आपल्याला मग परीक्षेमध्ये देता येतात. परीक्षेमध्ये अवघडल्यासारखं होत नाही की हा टॉपिक कोणता आहे, मग अभ्यास केला वेगळा आणि प्रश्न आली वेगळी. सेंटेन्सेसमध्ये नेमका कोणता पॉईंट आहे, कोणता रूल आहे, कोणता कन्सेप्ट आहे ते समजत नाही. कारण आपण आपला सर्वाधिक वेळ हा प्रिलिम्सचे जे काही विषय असतात त्यांच्या अभ्यासामध्ये घालवत असतो. इंग्रजीचा जेव्हा विषय येतो, इंग्रजी जेव्हा आपल्या समोर येतं तेव्हा आपण जनरली फार 11th आवरला त्याला हातामध्ये घेत असतो. अगदी शेवटी आपण इंग्रजीचं वाचन किंवा इंग्रजीचा अभ्यास करत असतो. परंतु थोडा थोडा का होईना सुरुवातीपासून जर तुम्ही इंग्रजीचा चांगला अभ्यास केला तर तुम्हाला इंग्रजीमध्ये चांगले मार्क्स मिळतील आणि त्यामुळे तुमचं सिलेक्शन होईल.
इंग्रजीमध्ये मॅक्सिमम लोकांना खूप कमी मार्क्स मिळतात आणि त्यांच्यामुळे त्यांचं मेन्स जी एक्झामिनेशन्स आहे ते क्लिअर होत नाही. असे खूप मुलं मुली आहेत की ज्यांच्या प्रिलिम्स 3-3, 4-4 वर्ष क्लिअर झालेले आहेत, परंतु इंग्रजीमुळे त्यांचं मेन्स गेलेलं आहे. खूप विषयांमध्ये चांगलं आहे, पारंगत आहे, फक्त इंग्लिशमध्ये कमी मार्क्स मिळाल्यामुळे त्यांची गाडी पुढे जात नाही. त्यामुळे असं आपलं होता कामा नये. त्यासाठी आपल्याला या सर्व प्रश्नांचा सराव करायचा आहे. त्यामुळे आपण लाईव्ह सेशनमध्ये जास्तीत जास्त प्रश्न घेत असतो आणि प्रश्नांचं ॲनालिसिस करत असतो. आणि ऑलरेडी तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या फ्री वेळेमध्ये केव्हाही आणि किती वेळेस पाहू शकतात. परंतु हे प्रश्न जे आहेत या प्रश्नांचा सराव होणं किंवा हे जे व्हिडिओज आहेत प्रश्नांची यांना फास्ट फॉरवर्ड करून बघणं आपल्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये फक्त इतकंच. भेटूया उद्याच्या दिवशी दुपारी 4 वाजता सर्व सेवा लाईव्ह सेशनमध्ये, रात्री 9 वाजता MPSC लाईव्ह सेशनमध्ये. थँक्यू सो मच. गुड नाईट.